नमस्कार, मी प्रल्हाद सोरणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. 3 वेळेस जमिनीची झालेली मोजणी सदोष असल्याची तक्रार करूनही जामनेर येथील भूमी अभिलेख दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खर्चाणे तालुका जामनेर येथील शेतकरी बाबूराव पाटील यांनी महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी सकाळी जामनेर भूमी अभिलेख कार्यालयाच्या प्रांगणात पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला व संबंधित अधिकाऱ्यांनी 9 मे रोजी पुनर्मोजणीचे आश्वासन दिले. 3दा फेरमोजणी होऊन देखील सावित्रीबाई पाटील यांना आपली हक्काची जमीन मिळाली नाही. उलट जवळपास अर्धा एकर शेतजमीन हे शेतमोजणीमध्ये सरकल्याने सावित्रीबाई पाटील यांनी उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालय जामनेर, भूमी अभिलेख कार्यालय जळगाव, भूमी अभिलेख कार्यालय नाशिक यासह मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे. दिनेश पाटील यांनी सांगितले की जवळपास अर्धा एकर आमची शेती अचानक दुसऱ्याच्या शेतात कशी सरकली, 2014 मध्ये मोजणी झालेली चुकीची कशी, असा प्रश्न दिनेश पाटील यांनी त्यांच्या शेतकरी कुटुंबाने उपस्थित केला आहे. भूमिलेखा अधिकारीचा धिक्कार असो, भूमी अधिकारीचा धिक्कार असो, अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, भूमिलेखा अधिकाऱ्यांचा धिक्कार असो. दिले ना पत्र, काल साहेबांनी पत्र दिलेले आहे. उद्या आम्हाला 4 तारखेपासून पत्र दिलेले आम्ही तुम्हाला. मग 4 तारखेपासून आतापर्यंत आम्हाला काहीच कळवत नाही. कधी कळवलं? काहीच कळवलेलं नाही तुम्ही. 3 तारखेला 3 अधिकारी आले, 3 खुणा दिल्या येतच नाही ना तुम्ही. आम्ही काय करा, तुम्ही आले वेगळे फोन, वेगळे फोन माता आम्हाला होती. 9 तारखेला SLR साहेबांनी जळगावचा माणूस नेमलेला आहे, तो मोजणीला येतो तपासणी आणि तुम्हाला जे आहे ते करून देणार. मॅडम विषय काय आहे की एकाच खून डबल अधिकारी तेच सगळे तेच, पण खुना कसं काय बदलतात मॅडम? 17 खुना कसं काय बदलतात? 17 तारखेला आमचा माणूस जागेवर गेला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि अभिलेखाप्रमाणे खुना दाखवल्या. मान्य असल्याचा जबाब सुद्धा त्यांनी दिलेला. आमच्याकडे तो जबाब सांगताय तिचा. तुमची पण सही आहे. मी फक्त मोजणी आली म्हणून सही केलेली आहे, पंच म्हणून सही आहे माझी. आणि काय 9 तारीख लावलेली आहे तपासणीसाठी. ते जळगावचे लोक येणार आहेत. तुम्ही आम्हाला 2 दिवस अगोदर झाले 6 कार्यक्रम केला नसताना मी 9 तारीख लावली म्हणून दिवसभर आम्हाला काय बारावी बसवून ठेवलं. तुम्हाला सगळं सांगितलेलं होतं. मॅडम सांगितलं होते पण अधिकारी तेच सगळं तेच. मग पुन्हा कसं काय चेंज होतं? पुन्हा कसं काय आता बी तुम्ही चला पोलीस पुन्हा जबाब आहे म्हणजे तुला टाकलेला आहे त्याच्या पुन्हा काढून देत नाही ना आम्हाला. असं काय होतं? ही व्यवस्था का आली आमच्या म्हाताऱ्या आई बापांवर? ही व्यवस्था कसं काय? मी स्वतः येऊन गेलो पण मला इथे दाद भेटलेली नाही. मी माझ्या वर्किंग मध्ये राहतो. हे असं करणार आहे मॅडम, असं करणार आहे. मला काल माहित पडलं. मला माहिती काय विषय काय नाही. मुलगा आहे माझा मी त्यांचा. मला सुद्धा माहिती काय त्यांनी काय केलं असं. मी त्यांना बोललो होतो जाऊ दे म्हटलं काय जमिनीचा विषय. पण जर अधिकारीचा पैसे देऊन तर पगार येतात तुम्ही असं कसं काय करताय मॅडम? कोणी? तो लहान मुलगा होता माझा, लहान भाऊ होता तो. ते सांगतो ना मग मॅडम पुन्हा मी काय म्हणतो ठीक आहे माझं ते नाही म्हणतात. 9 तारीख केलेली आहे तर 30 खुन्याला पाहिजे ना. पुन्हा कसं काय बदलतात मॅडम? 9-5 तारीख केली आहे. 9 तारखेला जळगावचे लोक येतील आणि तपासणी. ते पण होणार आहे का आम्हाला? लेखी पाहिजे आता. लेखी द्या आम्हाला तर आम्ही 9 तारीख जर अडकली 10 तारखेला आम्ही म्हणजे तारीख देणार नाही. त्या दिवशी आम्ही आणि योग्य आणि मी काय म्हणतो मॅडम अधिकारी नको आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं. आज मी आता मी तुम्हाला ते सांगतो करत अधिकारी नको. कारण का आम्हाला भरपूर ठिकाणाहून माहिती पडलं की असे भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम झालेले आहेत. आम्ही पायी जमा करून मजुरी करून शेत मॅडम. लेखी असेल तर पत्रकार बी आलेले लेखी असेल तर मी आम्ही पुढचं पण त्या दिवशी आम्हाला तिथे